आता जो आपण थोड्या वेळापूर्वी जो वीट आलेला आहे हा ब्लॉक, आता हे बघा ह्या ब्लॉकची जो किंमत आहे साधारणतः तुम्ही हे बघू शकता, इथून हा ब्लॉक भरलेला आहे, जे ब्लॉक भरलेला आहे आता 80 रुपये दराप्रमाणे जरा तुम्ही ह्या ब्लॉकाचं किंमत जरा तुम्ही ओळखलात तर हे साधारणतः तुमच्याकडे आता हे 3 ते 4 हजार वीट हे आहेत आणि ह्याच्यामध्ये जो ठेवलेला आहे ते 700 ते 800 वीट आहेत, म्हणजे साधारणतः 5,000च्या आसपास, एक ट्रकच्या आसपास हा ईटचा भंडार आहे. तर ही जे ईट आहे ही साधारणतः 1 लाख रुपयाच्या वरही, म्हणजे 1.25 लाख 1,20,000 एवढ्या किमतीची ही ईट आहे. आणि ह्याचा जो साठा केला जातो हे अनलिगल पद्धतीने मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं कसं केला जातो. आणि ही गुजरातवरून जो आता इटाची कंपनी चालू झालेली आहेत, जे गुजरातवरून जो विटा मुंबईला येतो त्या विटाला हे असे जो विटचोर माफिया आहेत हे रस्त्यावर कसे लुटतात याचा आज तुम्हाला मी आज रात्रीचे 3 वाजता पेल्लार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं गुजरात करून येणाऱ्या गाड्या महाराष्ट्रात ज्या वेळेला एंट्री होते तर किती मोठा काळा भ्रष्टाचार होतो आणि किती मोठ्या प्रमाणात हे अशी चोरी केली जाते रात्रभर. आता माझी जी माहिती होती काही दिवसाच्या पूर्वी मी पेल्लार पोलीस स्टेशनला ही पत्र दिल्याच्या नंतर मला असं माहीत होतं की ह्या पेल्लार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः 10 असे चोरीचे वीट धंदे करणारे लोक आहेत, ते वीटचोर माफिया आहेत. आणि मोठे मोठे वीट चोरले बी जातात आणि त्यांच्याकडे काही केमिकल्सची पण चोरी होते. असं बघा तुम्ही, हा दुकान आहे, हा मोठा दुकान आहे, हा दुकानचा मालक आहे आणि हा दुकानचा मालक रात्रभर असे विटा जमा करतो आणि सकाळी हा जे ह्याच्या सगळ्या जे गाड्या आहेत ह्या गाड्या जप्त झाल्या पाहिजे, ह्याच्याकडे जे वाहन आहे ते वाहन सुद्धा ह्याचे जप्त झाले पाहिजे आणि या दुकानावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाला माझी एवढी मांग आहे की बाबा आज जो आमच्या अनेक लोकांना जेवढे घरं महाग पडतात किंवा जो सरकारला टॅक्स देऊन लोक राबतात, ह्या लोकांच्या ह्याच्यामध्ये माती कालवण्याचं काम हे माफिया करत आहेत. आणि हा जो आता जो पेल्लारला तुम्ही बघताय की नॅशनल मार्बल अँड ग्रिड्सवाला आहे, हा तर सर्रास दिवसा ढवळ्या चोरी करत आहे. आता तुम्ही बघता आम्ही इथं सगळे लोक आलेलो आहोत आणि याला लागून सुद्धा हा राजस्थानी टाईल्सवाला आहे, म्हणजे हे पूर्ण बाहेरचे लोक इथे, म्हणजे हे अशा ह्या कामासाठीच ह्याचा वापर केला जातो की रात्रभर चोरीचे विटे घ्यायचे आणि दिवसभर मग त्याला उच्च दाममध्ये विकायचा. म्हणजे एका रात्रीमध्ये लाखो रुपयाचे लूट हे लोक आज रोडवर थांबून करत आहेत. तर याला न्याय कोण देणार? तर मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, हा वीट गुजरातमधून येते आणि गुजरातमधून ही वीट आल्याच्या नंतर गुजरातच्या कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही गावामध्ये ही वीट विकली जात नाही किंवा तिथं काळा बाजार होत नाही. मग महाराष्ट्रामध्येच हा विटाची चोरी का होते? महाराष्ट्रामध्येच हे चोर का चोरी करतात? म्हणजे याचा आज याच्यावरून असं कळून येतं की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने चाललेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठलाही कोणी येऊन काही चोरी करू शकतो. आज अनेकदा मी तुम्हाला गुटखाचा पर्दाफाश करताना मी तुमच्या पुढे आलेलो आहे, अनेकदा केमिकलचा, गॅसचा, हे असे जे अनेक अवैध धंदे आहेत, ह्या धंद्यावाला महाराष्ट्रात कशी ऊत येत आहे आणि आज त्याच्यामध्ये साधा इटाची सुद्धा चोरी किती मोठ्या प्रमाणात होते आज तुम्ही ते बघू शकता. तर माननीय मुख्यमंत्री तसेच मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त साहेब आहेत त्याला लेखी पत्र दिलं, त्याच्यावर त्यांनी कुठलंही ध्यान न देता हा जो त्यांनी काम केलेलं आहे, हे जे त्यांच्या क्षेत्रामध्ये चाललेलं आहे, तर याच्यामध्ये कुणाचा साठालोटा आहे हे उघड झालं पाहिजे आणि अशा चोरावर योग्य ती कारवाई बी झाली पाहिजे आणि हे सगळे धंदे बंद झाले पाहिजे, सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे. आता इथे वसईच्या हद्दीमध्ये म्हणजे पेल्लार असं एक गाव आहे आणि या पेल्लार गावाच्या इथं ही जी मार्बल दिसते नॅशनल मार्बल आणि ग्रेनाइट्स, ह्याबद्दल आम्ही एका 15-20 दिवसापूर्वी, एका महिन्यापूर्वी 2-3दा पोलिसांना पण लेखी पत्र दिलं होतं. हे जे इटे आहेत हे इटे येतात गुजरातवरून आणि मुंबईमध्ये अनेक जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्या बांधकाम व्यावसायिकाला हे गुजरातवरून हे जो ब्लॉक ह्याला बोलला जातो, हा ब्लॉक हा गुजरातवरून ब्लॉक येतो आणि ह्या ब्लॉकाची पहिलेच बुकिंग केली जाते ती मुंबईमध्ये. तो मुंबईचा जो व्यवसाय असतो तो ह्याला बुकिंग करतो आणि ही गाड्या अशी ह्या मोठ्या गाड्या अशी वाहतूकनं ह्या गाड्या इथे आणल्या जातात आणि त्याच्या अंताना आता बघा हा ड्रायव्हर आहे आणि आता हा म्हणजे ह्याला जायचं आहे मुंबईला, चुनाभट्टी चेंबूरला, आणि हा इथंच थांबतो आणि हे इथं खाली केलेलं आहे. तुम्ही कितने ब्लॉक निकाले अभी? 60 ब्लॉक.
म्हणजे हा 60 ब्लॉक आता विक्री केलेला है। साधारणतः ब्लॉक का कीमत कितना है मार्केट में? 40 रुपये। आणि तू कितने में बेचा? 40 में हे 40 मध्ये भेटलंय, म्हणजे साधारणतः 80 ते 70 रुपये 60 रुपये ह्याची किंमत आहे। हा 40 रुपयामध्ये इथे विकतो। म्हणजे असं प्रत्येक गाडी, आणि हा जो सगळ्यात मोठा माफिया जो बसलेला आहे हा तो मार्बलवाला आहे, ज्याच्याकडे जीएसटी चुकवली जाते, ज्याच्याकडे कुठलाही बिल नसतो, आणि तो काळा बाजार करून लोकांना असं लुटण्याचं काम रात्री बेरात्री, आता तुम्हाला मी ज्या पहिल्याचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितला कसे पुढे जाऊन शनी तो वर काढत होता। आता ह्या गाडीवाल्याकडून त्यानं 60 घेतलेला आहे, पण अशा अनेक गाड्या आहेत ज्याच्याकडून तो 200 300 500 ह्या इथंपर्यंत तो ब्लॉक काढून घेतो। आणि आता आम्ही इथं पोलीस प्रशासनाला फोन करून 112 वरून बोलवलेलं आहे। पोलीस इथं आलेले आहेत आणि पुढची कारवाई पोलीस करणार आहेत, कारण यापूर्वी एका महिन्यापूर्वी आम्ही जे आहे ते इथले CP साहेबांना याबद्दल माहिती दिलेली आहे, लेखीपत्र केला होता। तर आता याच्यावर पुढची काय कारवाई होते मी तुम्हाला काही वेळामध्ये अपडेट करतो। नमस्कार।